नमस्कार, भटकंती चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। गणपती बाप्पा वर्षातून एकदा ह्या सृष्टीचा कारभार पाहण्यासाठी येतात। आपल्या भक्तांचे दुःख घेऊन जातात, सुख त्यांना देतात। हा गणपती शब्द जरी आपल्या कानावरती पडला तरी आपल्याला हसू येते, आनंद तयार होतो। कुठलेही काम करताना गणपती बाप्पांचे पहिले नाव आपल्याला घ्यायला लागते, तसे त्यांना वरदानच महादेवांनी दिले आहे। गणपती बाप्पांचा विवाह कसा झाला, गणपती बाप्पांना असलेल्या 2 पत्नी त्यांचे नाव काय, गणपती बाप्पांना असणारी 2 मुले त्यांचे नाव काय, हे आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। एवढेच नव्हे तर कुठल्याही शुभ कार्यामध्ये आपण रांगोळी काढतो आणि त्या रांगोळीमध्ये शुभ लाभ लिहितो। शुभ लाभ म्हणजे काय, सगळी माहिती, त्याचे रहस्य ह्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तर सत्य हेच आपल्या जीवनामध्ये आपल्याला तारून नेणार आहे। एकदा कैलासावरती शिव आणि पार्वती माता बसले होते। महादेवांनी आपल्या दोन्ही मुलांना बोलावून घेतले। गणपती आणि कार्तिक दोघांचा विवाह करायचा आहे, पण पहिला विवाह कोणाचा करायचा हे ठरवायचे काम चालले होते। गणपती बाप्पा तर विवाहाला नकोच म्हणत होते, परंतु कसे तरी महादेवांनी तयार केले। दोघांचा विवाह करायचा, पण पहिला कोणाचा करायचा। त्यावेळेला महादेवांनी दोन्ही मुलांना आपल्या सांगितले की जो पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालून जो पहिला येईल त्याचा विवाह पहिला। हे ऐकून कार्तिक पटकन निघाले लगेच पृथ्वीची प्रदक्षिणा करायला, परंतु गणपती बाप्पा त्याच ठिकाणी थांबले। गणपती बाप्पांनी थोडासा विचार केला। बुद्धीचा सागर गणपती बाप्पा, सगळी विद्याच त्यांच्या ठिकाणी आहे। कार्तिक निघून गेल्यानंतर गणपती बाप्पांनी आपल्या माता पित्याला 7 प्रदक्षिणा घातल्या, महादेव आणि पार्वती मातेला। आणि 7 प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर गणपती बाप्पा समोर येऊन थांबले। माता पित्याच्या पायाशी नतमस्तक झाले आणि त्यांनी महादेवांना सांगितले, देवा, या पृथ्वीच्या प्रदक्षिणा करण्यापेक्षा आपल्या आईवडिलांच्या प्रदक्षिणा फार महत्त्वाच्या आहेत। पृथ्वीपेक्षा किंमत ही आपल्या आईवडिलांना आहे, हे त्या ठिकाणी गणपती बाप्पांनी सांगितले त्या देवांना। आणि त्यावेळेस महादेव आणि पार्वती माता प्रसन्न झाल्या आणि महादेवांनी गणपती बाप्पांना विजयी केले, म्हणजे विजयी ठरवले की तुमचे लग्न पहिले होणार। आणि इकडे प्रजापती विश्वरूप नावाचा राजा फार पराक्रमी होता। या राजाने आपला दरबार भरवला होता। या राजाचा महामंत्र्याला प्रजापती विश्वजित राजा विचारतोय की माझ्या मुली सिद्धी आणि बुद्धी दिसायला खूप सुंदर आहेत, बुद्धिवंत आहेत, मला यांचा विवाह करायचा आहे। कैलासावरती महादेवांची सुद्धा मुलांचा विवाह करायचा म्हणजे गणपती बाप्पा असे माझ्या कानावरती आले आहे। आपल्या या मुली महादेव सून म्हणून घेतील का, हा प्रश्न प्रजापती विश्वजित राजाने आपल्या महामंत्र्याला विचारला। त्यावेळेला महामंत्र्याने सांगितले, तुम्ही उशीर करू नका, तात्काळ कैलासावरती जा, तुम्ही विचारा महादेवांना। दुसऱ्याच दिवशी प्रजापती विश्वरूप कैलासावरती गेले, त्यांच्या पायाशी नतमस्तक झाले आणि त्यांना विचारले की माझ्या मुली सिद्धी आणि बुद्धी अतिशय सुंदर आहेत, बुद्धिवान आहेत, तुम्ही तुमच्या मुलासाठी करताल का। महादेवांनी होकार दिला आणि लग्नाची तयारी चालू झाली। लग्नाला सर्व देव, ब्राह्मण, विष्णू, महेश, लक्ष्मी, नारद मुनी सगळे देव त्या ठिकाणी वऱ्हाडी म्हणून हजर झाले आणि गणपती बाप्पांचा विवाह त्या ठिकाणी झाला सिद्धी आणि बुद्धी बरोबर। आणि पुढे ठराविक काळ गेल्यानंतर सिद्धीपासून शुभ हा मुलगा झाला आणि बुद्धीपासून लाभ हा मुलगा झाला। गणपती बाप्पांची शुभ आणि लाभ 2 मुले। नंतर कार्तिकी प्रदक्षिणा पूर्ण करून आले पृथ्वीची। ज्या ठिकाणी सिद्धी आणि बुद्धी ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी लक्ष्मी असते, धन वैभव असते आणि शुभ लाभ लिहितो, ती गणपती बाप्पांची मुले आहेत। आपण कुठल्याही कार्यामध्ये शुभ लाभ हे लिहिले असते। लग्नाची पत्रिका असो, कुठलेही कार्य असो,
कुठलेही नवीन कार्य करतो तेव्हा शुभ लाभ लिहितो, म्हणजे ज्या ठिकाणी शुभ लाभ आहे त्या ठिकाणी गणपती बाप्पा असणार आहेतच. सिद्धी आणि बुद्धी असणार आहेत, त्यांच्या आई तर असणारच, परंतु गणपती बाप्पांना पहिला पूजेचा मान आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया.